मागील भागात आपण श्रामणेराचा संकल्प ऐकला. आता या पुढील भागात आपण भिक्खूचा संकल्प ऐकूया. त्या भिक्खूने पण झाडू जेथे ठेवायचा त्या ठिकाणी ठेवून आंघोळीसाठी घाटाकडे जाता जाता श्रामणेराच्या संकल्पाला ऐकले. ऐकून मनात विचार केला, हा श्रामणेर माझ्यामुळे प्रेरित होऊनही जर असा संकल्प करतो आहे, तेव्हा मला काय याचे फळ प्राप्त होणार नाही काय? असा विचार करून भिक्खूने पण संकल्प केला, मी जेथे जेथे जन्म घेईन गंगेच्या तरंगाच्या वेगाप्रमाणे प्रतिउत्पन्नमती होऊ आणि यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या गुत्त्यांना उकलण्यासाठी मी समर्थ होऊ. देवलोक किंवा मनुष्य लोकात जन्म घेत असताना त्या दोघांनीही एक बुद्धांतर घालविले, तेव्हा आमच्या काळातील बुद्धाने पण त्यांना पाहिले आणि मोगलीपुत्त तिस्स महाथेराप्रमाणे त्यांच्याविषयी पण भविष्यवाणी केली. माझ्या महापरिनिर्वाणानंतरच्या 500 वर्षांनी हे दोघेही जन्म घेतील आणि ज्या धम्मविनयाचा मी सखोल उपदेश केला आहे त्याला हे प्रश्नोत्तर उपमा आणि तर्काने स्पष्ट करतील.